शिंदेंच्या समोर आपण ताकदीनं लढणार, निवडणुकीला सामोरं जाणार, अंबादास दानवे यांचा इशारा. आमच्या अंगावर येऊ नका, अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, एकनाथ शिंदेंनी दिलं प्रत्युत्तर. गोकुळ गीते शिवसेनेमध्ये करणार प्रवेश, शिंदेंची विधान परिषदेतील ताकद वाढणार. शिवसेना आता राज्यातला खासदारांच्या बाबतीत दुसरा मोठा पक्ष, शिंदेंचा भाजपाला सूचक इशारा. 7वा खासदारही लवकरच ठाकरेंकडून बंडखोरी करेल, रामदास कदमांचं वक्तव्य. फुटीच्या भीतीनं उबाठाच्या आमदारांची बोलवली बैठक, उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीलाही 4 आमदार गैरहजर. आता चौकार नाही तर षटकार मारलाय, एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं. संजय राऊतांनी कृष्णा नागेश पाटील आष्टीकरांची केली हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठेवला ठपका. सोबत आलेला प्रत्येक खासदार निवडून आणणार, निधी वाटपात भेदभाव करणार नाही, एकनाथ शिंदेंचा शब्द. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते जिंकले, नरेंद्र दराडेंचा केला 109 मतांनी पराभव. अधिकृत उमेदवाराच्या पराभवाची शिंदेंनी घेतली दखल, विचारली कारण. नागपुरात काँग्रेसच्या उमेदवाराला दारुण पद्धतीनं हरवत डॉक्टर राजीव पोद्दार यांनी मारली बाजी. भंडारा गोंदियामध्ये भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर 302 मतांनी विजयी, काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवाराला हरवलं. संभाजीनगरात भाजपाचे सुहास शिरसाट जिंकले, गणेश लोखंडेंचा केला पराभव. बसवराज पाटील यांच्या विजयानं समर्थकांना आनंद, धाराशिवमध्ये 845 मतांनी नोंदवला विजय. जळगावात महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन जिंकले, महाजन यांनी मारले उमेदवारीचे आभार. सांगली सातारा विधान परिषदेत भाजपाची बाजी, भाजपाचे उमेदवार धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी. कराडमध्ये शेतकरी संतापले, पाणी उपसा बंदी मागे घेण्याची आंदोलन करत केली मागणी. पुढील 48 तासात मुंबईत मान्सून दाखल होणार, हवामान विभागानं व्यक्त केला अंदाज. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये आता अवघा 8% पाणीसाठा, पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन. येवल्यातली परिस्थिती बिकट, आठवड्याभरात एकदाच मिळणार पाणी. बाप्पा महागला, जागतिक अस्थिरतेमुळे मूर्तींच्या किमती 30% वाढल्या. लखनौ मधल्या शिकवणी वर्गाला आग, आगीमध्ये 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू.